संत शेख मोहम्मद महाराज यांच्या 328व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने आयोजित अखंड नाम सप्ताहाच्या कालच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली। सप्ताहभर अनेक कीर्तनकार महाराजांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं। सप्ताहाच्या सांगता प्रसंगी हरिभक्त परायण उमेश महाराज दशरथे यांनी कालचे कीर्तन सादर करत आपली सेवा अर्पण केली। या प्रसंगी बोलताना हरिभक्त परायण उमेश महाराज दशरथे म्हणाले की श्रीगोंद्यामधील हा सोहळा समरसतेचा आदर्श आहे। येथे जातीभेद, लिंगभेद आणि पक्षभेद विसरून सर्वजण एकत्र येऊन भक्तिभावाने सहभागी होतात। समरसतेचा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राने घेण्याची गरज आहे। जोपर्यंत समाज एकत्र येत नाही आणि भक्तिभावात समरस होत नाही तोपर्यंत खरा विकास होऊ शकत नाही। संत शेख मोहम्मद महाराज यांनी वारकरी संप्रदायासाठी समर्पित जीवन जगले। आळंदी व त्र्यंबकेश्वर येथे जशी आध्यात्मिक अनुभूती मिळते तशी अनुभूती श्रीगोंद्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांच्या दर्शनाने मिळते। वारकरी संप्रदायामध्ये या संत विभूतीबद्दल मोठा आदर असून त्यांच्या कार्याचा आवाका मोठा आहे। त्यांच्या कार्याची महती अधिक व्यापकपणे पोहोचावी आणि त्यांचे मंदिर भव्य दिव्य व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली। आज या ठिकाणी श्रीगोंदा या क्षेत्रात संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचा 328वा समाधी सोहळा आणि सप्ताहाचा त्रितोपपूर्ती सोहळा संपन्न झाला। हा सोहळा एक समरसतेचा सोहळा आहे, जिथे जातीयता, लिंगभेदता, पक्षभेदता सगळ्यांचं निवारण करून एका जागी हा समरसतेचा सोहळा संपन्न होत असतो। याचा आदर्श उभ्या महाराष्ट्रानं घ्यावा आणि हा संदेश घेऊन डोक्यात एकच विचार ठेवावा, जोपर्यंत आम्ही समरस होणार नाहीत, जोपर्यंत आम्ही एक होणार नाहीत तोपर्यंत विकास होणार नाही। हा विचार डोक्यात ठेवून हा व्यासपीठ एक आदर्श व्यासपीठ आहे आणि याचा आदर्श सर्वांनी घेऊन आपल्या प्रगतीचे ध्येय गाठण्याकरता या आदर्शाला डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे। आल्यानंतर आम्हाला जी अनुभूती आळंदीला येते, जी अनुभूती त्र्यंबकला येते, तीच अनुभूती आम्हाला शेख मोहम्मद महाराजांच्या दरबारात येते। कारण ते एक वारकरी संप्रदायाकरता समर्पित एक साधू जीवन होतं आणि वारकरी संप्रदायाला मोठा आदर या संत विभूतीबद्दल आहे आणि त्याची अनुभूती सदैव आम्हाला येत राहते। त्या अनुभूतीची स्पंदन ते शब्दामध्ये व्यक्त करता येण्यासारखी नाहीत, पण एक भावना या प्रसंगी व्यक्त करावीशी वाटते की जेव्हा आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये जातो, प्रत्येक क्षेत्रात भव्य दिव्य मंदिरं होत आहेत, पण शेख मोहम्मद महाराज त्या मानाने मंदिराची भव्य दिव्यता जेवढी त्यांची उंची आहे, जेवढ्या त्यांचा कार्याचा आवाका आहे, त्या मानाने मंदिराचा आवाका दिसत नाही। ते मंदिर त्यांच्या प्रतिष्ठेला शोभावं, त्यांच्या कार्याचा परिचय देणारं व्हावं अशी सर्वांची जशी इच्छा आहे तशी माझी हृदयातून इच्छा आहे। याकरता सर्वांनी एकत्रित येऊन ते कार्य पूर्णत्वाला न्यावं ही सर्वांना कळकळीची विनंती। रामकृष्ण। मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।